डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे. बाळासाठी आईसाठी काय काय पॅक करायचं कळत नाहीये. कोणी सांगतं काय, कुठल्या व्हिडिओमध्ये सांगतं काय, नक्की काय करायचं कन्फ्युजन होतंय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा भोसले. मी एक बालरोग तज्ज्ञ आहे आणि बेबिओपीडिया या चॅनलवर आपण बाळाविषयी जी काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे ती सगळी देत असतो. दर मंगळवारी आपला व्हिडिओ येतो आणि असंच सायंटिफिक नॉलेज तुमच्याकडे पर्यंत आम्ही पोहोचवत राहू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबला तर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर सगळ्यात पहिली म्हणजे आपण जेव्हा डिलिव्हरीला जातो तेव्हा कधीपासून बॅग रेडी करायला पाहिजे. 36 आठवड्याची प्रेग्नन्सी झाली म्हणजे 36 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी झाली. डॉक्टर सांगतात की आता हे बाळ डिलिव्हरीसाठी रेडी आहे आणि केव्हा पण डिलिव्हरी ह्यानंतर होऊ शकते. तर जनरली 36 वीक्स 36 आठवडे झाल्यानंतर बाळाची बॅगेची तयारी करून ठेवायची. पण तुमच्या सोबतचे जे केअरटेकर्स असतील, जे तुमच्या बरोबर डिलिव्हरीच्या वेळेस येणार असतील, त्यांना ह्याच्यातले जे कंटेंट्स असतील ते सगळे सांगून ठेवा. कारण तुम्ही डिलिव्हरीसाठी जेव्हा जातात तेव्हा तुम्ही पेनमध्ये असाल किंवा तुम्हाला आतमध्ये नेणार, तेव्हा काय काय गोष्टी लागतात हे त्यांना पण माहिती पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा काही गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात तिकडे. तर सर्वप्रथम म्हणजे बाळाला घालण्यात येणारं झबलं. ठीक आहे, हे कॉटन किंवा होजेरी मटेरियलचं असावं. हे निदान 2-3 वेळेस धुवून घेतलेलं असायला पाहिजे, म्हणजे त्याची जी खळ आहे ती सगळी निघून जायला पाहिजे आणि छान मऊ, बाळाच्या त्वचेवर मऊ राहणार असं हे झबलं असायला पाहिजे. शक्यतो प्रेस बटन्स किंवा बटन्स नसावे, कारण आपण बाळाला टमी टाइम देतो तेव्हा ते त्याला लागण्याची शक्यता असते. किंवा काही पार्ट्स लूज राहिले, बाळाने चुकून ते हातात आले तर ते डेंजर नको, म्हणून कॉटन आणि त्याला असे टाईज असलेले सगळ्यात बेस्ट. लंगोट हे पण कॉटनचं किंवा होजेरीचं असावं. बाळाचं जे डोकं असतं तिकडनं सगळ्यात जास्त हीट लॉस किंवा उष्णता निघून जाते शरीरातून, त्यामुळे टोपी ही लहान बाळांना गरजेची असते. तर ही जी टोपी आहे अशा प्रकारची, किंवा आपलं जे टोपडं असतं तेही चालेल, कुठलंही असो. डोकं त्याचं डिलिव्हरी नंतर उघडं नको असायला, त्यासाठी एक टोपी. आता स्वॉडल क्लॉथ म्हणजे बाळाला बांधायचं एक कापड. आता हे कापड ना काहीच फॅन्सी असण्याची गरज नाही, अगदी मऊ असं कॉटनचा कपडा असायला पाहिजे. हे रेडीमेड पण असे क्लॉथ्स मिळतात, किंवा तुमची जी जुनी कॉटनची साडी किंवा जुना कॉटनचा दुपट्टा हा खूप वेळ जो धुवून छान मऊ झाला असेल ना, ह्याचे हे कपडे आपण शिवून घेऊ शकतो. हा असा एक कपडा तुम्ही ह्या झिपलॉक बॅग मध्ये ठेवावा. एक ब्लँकेट. आता हे ब्लँकेट पण ना फरी नको, त्याच्यातले तंतू निघायला नको. असं छान मऊ असं ब्लँकेट असतं, ज्याला 2 असे लेयर्स असतात. याची लिंक मी खाली ठेवते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हे असं एक ब्लँकेट असेल ना तर त्याच्याने बाळाला ऊब मिळायला मदत होते. या गोष्टी तुम्ही बाळाच्या पाऊचमध्ये ठेवा आणि हे डिलिव्हरीच्या वेळेस ते पाऊच दिलं की तिकडे जे असतात सिस्टर्स ते लोक तुमच्या बाळाला तुमच्या कपड्यांमध्ये रॅप करून बाहेर देते. आता वॉर्डमध्ये बाळ आल्यानंतर साधारण आई हॉस्पिटलमध्ये 3 ते 5 दिवस असते. तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर अगदीच 2 ते 3 दिवसात घरी पाठवण्यात येतं. सिझेरियन असेल तर 4 ते 5 दिवसात घरी पाठवतात. आता तोपर्यंत बाळाला काय काय गोष्टी लागतात ह्या पण तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही वेगळं एक पॅकिंग करू शकता. अमेझॉनवर पॅकिंग क्यूब्स येतात, त्या घेऊ शकतात, किंवा सिंपल झिपलॉक बॅग्स मध्ये लेबल लावून तुम्ही गोष्टी ठेवल्या तरी पण चालतील. या 10 गोष्टी तुमच्या पॅकेटमध्ये पाहिजे, ज्या बाळाला नंतर लागणार आहेत. सर्वप्रथम म्हणजे स्वॉडलिंग क्लॉथ किंवा बांधायचे जे कपडे असतात हे निदान 10 ते 12 तरी पाहिजे तुमच्याकडे. बाळाचे झबले ते पण एक 10-12 तरी ठेवायला पाहिजे. टोप्या एक 5-6 असतील तरी चालतील. लंगोट खूप लागतात, ते तर 2 डझन तरी पाहिजे, कारण बाळ सू शी करत राहतात, त्यामुळे हे लंगोट पाहिजे. दवाखान्यात सेंट्रल एअर कंडिशन असेल तर मग हे असे वन्सीज तुम्ही घेऊ शकता, जे पूर्ण बाळाला झाकलेलं ठेवतात. एक ड्राय शीट ठेवा बरोबर. तर ही ड्राय शीट म्हणजे काय असते, ती तुमच्या बेबी स्टोअरमध्ये किंवा अमेझॉन मध्ये पण मिळते. तर ह्याच्या एका बाजूला नरम कपडा असतो, म्हणजे तो बाळाच्या त्वचेला त्रास नाही करत, आणि खालच्या बाजूला असं प्लास्टिक सारखं असतं की जेणेकरून बाळाची सू शी उलटी ही खालच्या गादीवर नाही जात. हे ड्रायशीट 2 असून द्या, जास्त घ्यायची गरज नाहीये. त्याची पण लिंक मी तुम्हाला, जे काही लिंक्स मिळतील ते तुम्हाला खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते. असे छोटे नॅपकिन्स किंवा बर्ब क्लॉथ्स हे पण अगदी मऊ कपड्याचे असतात. हे असे तुम्ही निदान 1 डझन भर तरी ठेवा. बाळाला अंघोळ शक्यतो तर लगेच घालतच नाहीत आता अंघोळ, पण अंघोळ कधी घालावी लागली तर 1-2 तरी असे
सॉफ्ट टॉवेल बाळासाठी, बेबी टॉवेल ह्याला म्हणतात, हे ठेवायचे. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेबी वाईप्स. तर हे बेबी वाईप्स कुठल्याही कंपनीचे, चांगल्या कंपनीचे पाहिजे. हे माझ्याकडे निकोमॉमचे आहेत. तर आता तुम्ही बाळाला क्लॉथ डायपर मध्ये ठेवणार आहात की डायपर्स वापरणार आहात, हे डिसिजन तुमचं असतं. पण तरी पण एक एक्स्ट्रा सेट डायपरचा असावा, कारण तुम्ही जेव्हा बाळाला घरी नेतात तेव्हा तुम्हाला एक प्रवासासाठी तरी ते डायपरची गरज लागते. बेबीचे मिटन्स, छोटे छोटे हातमोजे आणि पायमोजे, आता ह्या गोष्टी कंपल्सरी नाही आहेत, कारण बाळ आपण बांधतो तेव्हा त्याला ऊब छान मिळते. पण तरी आपलं बाळ जेव्हा फिडिंगसाठी आपल्याकडे येतं तर कधी कधी त्याचे हातपाय थंड पडू शकतात. तर ते 2 सेट मिटन्सचा एक तुम्ही तुमच्या बॅगेत असून द्यावा. तर या 10 गोष्टी तुमच्या हॉस्पिटल स्टेसाठी तुम्हाला बॅगेमध्ये ठेवाव्या लागणार. आता काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही जेव्हा बाळाला डिस्चार्ज घेणार आणि तुम्ही घरी जाणार तेव्हा काय असायला पाहिजे. जेव्हा आपण घरी जातो तेव्हा बाळाला घरी नेण्यासाठी त्याचं स्वॉडन क्लॉथ, जी काही टोपी आणि जे काही तुम्ही झबलं, लंगोट जे घालणार आहेत ते, त्याचबरोबर बाळाला घरी नेण्यासाठी जे तुम्हाला रॅप क्लॉथ असेल ते, कारण तुम्ही घरी जाणार तेव्हा हॉस्पिटलमधनं निघणार तेव्हा फोटो असतात, घरी प्रवेश करतो आपण तेव्हा बाळाचे फोटो असतात. तर अशाप्रमाणे एक छान तुम्हाला जर बांधायचा कपडा घ्यायचा असेल, ते फोटोमध्ये छानसा दिसणारा, तोही तुम्ही पॅक करू शकता. तर अशा रीत्या जेव्हा तुम्ही घरी येतायत तेव्हा ह्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे. तर ही एक सेपरेट झिपलॉक बनवून ठेवा आणि त्याच्यावर लेबल लावा, म्हणजे ज्या ज्या गोष्टी त्या त्या व्यक्तीला तिकडे मिळू शकतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही घरी येतात ना तेव्हा गोष्टी तुम्ही हॉस्पिटलमधनं घरी येताना घेऊन यायलाच पाहिजे. बाळाची फाईल, त्याचे सर्टिफिकेट, त्याचे रिपोर्ट्स, बाळाच्या डॉक्टरचा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर किंवा हॉस्पिटलचा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, जर काही गरज लागली तर आपण कुठे जाऊ शकतो याची माहिती, बाळाच्या वॅक्सिनेशनची लिस्ट, ह्या सगळ्या गोष्टी घरी जाताना तुम्ही घेतल्या आहेत ना हॉस्पिटलकडनं त्याची खात्री करून घ्या. तर ह्या तुमच्या लिस्टवर ठेवा. आता कुठल्या गोष्टी घ्यायच्या ना ते मी तुम्हाला सांगितलंय, पण कुठल्या गोष्टी तुम्ही घेऊ नये ह्याची पण एक लिस्ट आहे. ह्या गोष्टी आपण घेतो पण त्या अगदी घरात पडून राहतात आणि त्याचा वापर अजिबात होत नाही. त्या गोष्टी म्हणजे अगदी सुरुवातीला तुम्ही डायपर बॅग घेऊ नका. बाळाची रिक्वायरमेंट, तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्या हिशोबाने ती नंतर घ्या. बॉटल वॉर्मर्स किंवा बाळाचं दूध गरम ठेवण्यासाठी ज्या बॉटल वॉर्मर्स येतात त्याची अजिबात गरज पडत नाही. बॉटल स्टेरिलायझर्सची स्टार्टिंगला अजिबात गरज पडत नाही, ते घेऊ नका. टॅल्कम पावडर अजिबात घेऊ नका. टॅल्कम पावडर लावण्याने फिमेल बाळ असेल तर त्याच्या लघवीच्या जागेवरती टॅल्कम पावडर जाऊन पुढे जाऊन ओव्हेरियन कॅन्सरची पण शक्यता असू शकते. त्यामुळे टॅल्कम पावडरचा वापर अजिबात करू नये. फॅन्सी शूज बाळाला घेऊ नये, कारण त्या बाळाला ते अजिबात लागत नाही. ते दिसायला गोष्टी अतिशय गोड दिसतात पण त्या वापरल्याही जात नाही आणि त्या फक्त ठेवून जागा पण अडते आणि पैसे पण जातात. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही घेऊ नका. आता ही झाली बाळाची तयारी आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय ह्यासाठी एक स्पेशल लिस्ट तुम्हाला मी देते आणि ती म्हणजे तुमचा जो शॉपिंग ऍप आहे त्याच्यावर कुठल्या गोष्टी कार्ट करू शकतात आणि ती गरज लागली तर तुम्ही मागवू शकतात, याची ही स्पेशल लिस्ट आहे. या 5 गोष्टी तुम्ही अमेझॉनवर कार्ट करून ठेवा. एक निप्पल शील्ड, जर बाळ स्तनपान डायरेक्टली करू शकत नसेल, त्याला निप्पल शील्डची गरज लागत असेल तर तिकडे असणारे लॅक्टेशनल कन्सल्टंट तुम्हाला तसं सांगतात. ब्रेस्ट पंप, जर बाळ तुमच्याकडे नसेल किंवा स्तनपान डायरेक्ट करत नसेल तर कधी कधी दूध काढायला ब्रेस्ट पंपची गरज लागू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही घरी येतात तेव्हा तुम्हाला एक ड्राय शीट लागते जी पूर्ण बेडला कव्हर करते. चौथी गोष्ट म्हणजे बाळाला जे फिडिंग देतो ते कप किंवा वाटी चमचा, स्टीलचे वाटी चमचा असू शकतात किंवा मी अजून एक डिस्क्रिप्शन मध्ये देते, बेबी फीडर असतं, सिलिकॉनचं असतं, स्टेरिलाइज करता येतं, त्याच्याने आपण बाळाला डायरेक्ट दूध पाजू शकतो. ती एक तुम्ही काट करून ठेवा. बाळाचे डायपर्स काट करून ठेवा. गोष्टी तुम्हाला लागू शकतात. तर हे काट केलेले असतील तर तुम्हाला त्या वेळेस ते किंवा जे तुमच्या सोबतचे लोक असतील त्यांना हे ऑर्डर करता येईल. कुठल्या गोष्टी तुम्ही पारंपरिकरित्या बाळाबरोबर करतात पण त्या करू नये ह्या गोष्टींचा व्हिडिओ पुढच्या आठवड्यात येणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ आवडला असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्हाला ते फार आवडेल आणि असेच छान छान व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रोत्साहन मिळेल. नमस्कार. हॅपी पेरेंटिंग, हॅपी चाइल्डहुड.